नमस्कार मंडळी, मी सुप्रिया स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, माझ्या किचनवरून तुमच्या किचनवर। आज आपण मसाला चहा बनवत आहोत। त्यासाठी लागणार आहे आपल्याला साहित्य, हा दालचिनीचा तुकडा, 4-5 लवंग, वेलची, काळी मिरी, आलं, हा आहे गवती चहा। माझ्याकडे सुकवलेला आहे, अवेलेबल आहे, म्हणून मी सुकवलेला वापरते, कारण ओला माझ्याकडे अवेलेबल नाही आहे। आपण ओला आणून हा थोडे दिवस असा सुकतो, तो सुद्धा वापरू शकतो। याच्यामध्ये सुद्धा वास असतो, काही जण हा वापरत नाही, फेकून देतात, पण हा थोडे दिवस चांगला राहतो आणि काळा झाला की मग फेकून द्यायचा। आणि हे आहे तुळस, थोडं तुळशीची पानं वापरलेली आहेत आपण चहामध्ये। आता आपण गॅस चालू करत आहोत, पाणी टाकते, आता मी पाणी ठेवले, आता त्याच्यामध्ये दालचिनीचा तुकडा, 3-4 लवंग, काळी मिरी, वेलची, हा गवती चहा, आलं आपल्याला किसून घालायचंय, आणि हे तुळस। हे का घालतो, कारण आपल्याला सर्दी पडसे वगैरे होतो, काही त्रास होतो, आपल्याला छातीमध्ये सर्दी होते, कफ होतो, खोकला होतो, त्यासाठी हा पावसाळ्यामध्ये वापरणं अत्यंत गरजेचं आहे। आणि आपल्याला गरम मसाल्याचे ते गुणधर्म माहितीच आहे, तुळस सुद्धा चांगली असते, गवती चहा, घसा आपला खवखवतो, सर्दी होते, खोकला होतो, त्यासाठी हे खूप अत्यंत उपयोगी असं औषध आहे घरामध्ये। आता आपण आलं सुद्धा घालत आहोत, चांगली उकळी येऊन देऊया आपण। चांगली उकळी आली की नंतर साखर घालायची आणि चहा पावडर घालून उकळी काढायची। आता आपल्या चहाला चांगली पाण्याला उकळी आलेली आहे। आपण हे सगळे मसाले टाकलेले होते, त्याच्यामध्ये सगळं उकळी आलेली आहे मस्तपैकी। आता आपण त्यामध्ये साखर घालूया, तुमच्या आवडीनुसार साखर घाला, तुम्ही किती घालता ते, किती गोड हवे असं तुम्हाला। चहा पावडर घाला, मी 1 वाटी साखर घातली आणि छोटी वाटी माझ्या अंदाजाने, आणि 3 चमचे चहा पावडर घातली आहे। ही तयार झाली आपली मसाल्यावाली चहा।